प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. रसिक श्रोते हो, नमस्कार. नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या आणि रत्नागिरीच्या नेव्हल NCC ऑफिसर मेजर डॉक्टर सीमा कदम. डॉक्टर सीमा कदम या गेली 28 वर्ष गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये शिकवत असून त्यांनी अनेक शैक्षणिक तसंच अभ्यासेतर सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमात सहभाग नोंदवत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. शिक्षणाचं बदलतं स्वरूप आणि त्याचं महत्त्व याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आज आपण बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती होत चाललेली आहे. तर या शिक्षण क्षेत्राची आजची प्रगती नेमकी कशी विशद कराल? खरं तर शिक्षण माणूस घडवतं असं म्हणतात. खरं आहे. व्यक्तीला सत्य, असत्य आणि अंतिम हित याची जाणीव करून देणारं म्हणजे शिक्षण. सध्याच्या स्थितीबद्दल आपण बोलूयात तर खरंच ती स्थिती सकारात्मक आहे. भारतामध्ये आपल्या एकूणच एज्युकेशनमध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे. खरं आहे. वयोगट 6 ते 14 या वयोगटातलं शिक्षण मोफत शिक्षण दिलं गेलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की कोणीही अशिक्षित राहणार नाही याची काळजी अगदी बालवयातच मुलांची घेतली जाते. एकंदरीतच जवळपास 1000 वेगवेगळी विद्यापीठं आपल्या इथे कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय स्तरावर 54 विद्यापीठं आहेत, 416 राज्यस्तरावरची विद्यापीठं आहेत, ज्याला ऑटोनॉमस अभिमत विद्यापीठं म्हणता येतील ती 146 विद्यापीठ आपल्याकडे आहेत. 361 प्रायव्हेट स्वरूपाची विद्यापीठं आपल्याला कार्यरत असताना दिसतात. याचबरोबर अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था ज्याच्यामध्ये IIM, IIT सारख्या संस्थासुद्धा आहेत. सद्यस्थितीमध्ये असंही म्हणता येईल की फक्त आत्ता शाळा किंवा महाविद्यालयाचं शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचं जे आहे, जे पुस्तकावर आधारित होतं, पाटीवर आधारित होतं, त्याच्याबरोबर एक डिजिटल एज्युकेशन सिस्टम ही डेव्हलप झालेली आहे. माध्यम बदललं अगदीच. म्हणजे शिक्षणाचा स्तर म्हणूयात तर तो असा उंचावत चाललेला दिसतो. फक्त 4 भिंतीमधलं शिक्षण नाही राहिलं, कारण पुन्हा सोशल मीडिया आला. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सोशल मीडियामुळे एज्युकेशनला एक नकारात्मक बाजू अशी मांडली जाते. पण मी तर म्हणेन की एज्युकेशनमध्ये म्हणजे अगदी साधा मोबाईल, तर मोबाईल हे एज्युकेशनचं एक खूप चांगलं साधन होऊ शकतं. की जी गोष्ट अगदी स्थानिक स्तरावरचं एज्युकेशनला ज्यावेळेला मर्यादा पडतात त्यावेळेला राष्ट्रीय स्तर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तर असेल तर या स्तरावरची माहिती मिळवण्यासाठी माहितीचं रूपांतर ज्ञान हे करून घेण्यासाठी हा एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. तर अशा पद्धतीने सध्या एज्युकेशनची वाटचाल सुरू आहे. मुळातच राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण त्याची एक बेस म्हणूयात, आपण एक आधार म्हणूया, तो प्रवेश म्हणजे ॲडमिशन, इक्वालिटी समानता, क्वालिटी गुणवत्ता आणि अफोर्डेबल कॅपॅसिटी ज्याला आपण असं म्हणू शकतो परवडणारी क्षमता आणि रिस्पॉन्सिबिलिटी याच्यावर आधारित आत्ताची नवीन शिक्षण प्रणाली आहे. आणि त्यामुळेच ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन,
कुठल्या तरी एकाच याच्यामध्ये ज्याला स्वतःला करिअरही करायचं आहे, त्याचा मुख्य फोकस जो आहे तो एका डिग्रीवर राहीलच, पण त्याचबरोबर जिथे इंटरेस्ट आहे अशा प्रकारच्या मग त्या भाषा असतील किंवा इतर इंटरेस्ट जे असणारे, ज्याच्यामध्ये खरंच रुची असणारे विषय घेऊनही स्टुडंट आपलं एज्युकेशन सुरू ठेवू शकतो. शिक्षणाकडे आपण बघतोय की उच्च शिक्षणाच्या ज्या व्याख्या आहेत किंवा व्याप्ती आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेली आता दिसून येते. अगदीच. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की विज्ञान असू दे, तंत्रज्ञान असू दे, संशोधनामधली प्रगती फार मोठ्या स्वरूपात सुरू आहे आणि त्याची सुरुवातच म्हणजे ज्याला आपण प्रायमरी लेवलचं, पूर्वी असं मानलं जात होतं MPhil, PhD, इथे सुरुवात होती संशोधनाला. आता अगदी ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवातच कुठेतरी शालेय जीवनात होते. त्यानंतर अगदी महाविद्यालयीन जीवनात आल्यानंतर संशोधनाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. अगदी विद्यापीठ स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर या संशोधनासाठी प्रकल्प राबवले जातात आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. म्हणजे रिसर्च एक माइंड बनणं, एक संशोधनात्मक वृत्ती बनवण्याची क्षमता आजच्या शिक्षणात आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आजच्या विद्यार्थ्याने या ज्या संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्यायला हवा? नक्कीच. ज्याची गती आहे, ज्या प्रकारच्या शिक्षणाची गती आहे, खरं तर शिक्षणाचं आपण म्हणतो औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. मग एक औपचारिक शिक्षण नक्कीच तुम्हाला शाळा, महाविद्यालय, वेगवेगळ्या संस्थांमध्ये मिळतं, पण फक्त तेच एज्युकेशन आहे का? तर काही वेळेला अनौपचारिक शिक्षण हे आपल्याला कुटुंबामधून मिळतं, आजूबाजूच्या समाजामधून मिळतं. मला असं वाटतं की औपचारिक शिक्षण आपल्याला पद देतं, प्रतिष्ठा देतं, अधिकार देतं. त्याचा उपयोग कसा करावा ह्याचं शिक्षण अनौपचारिक शिक्षण देतं की म्हणजे ह्या अधिकारांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. म्हणजे डिग्री होल्डर आहे, डिग्री होल्डर एक विशिष्ट प्रकारचं पद ती व्यक्ती सांभाळते आहे, पण ते पद सांभाळत असताना बिहेवियर, ज्याला आपण वर्तणूक म्हणतो, ती कशी असावी हे अनौपचारिक शिक्षण शिकवतं असं मला वाटतं. पण मग करिअर घडवताना एवढ्या संधी आज उपलब्ध असताना करिअर घडवणं हे एक आव्हान का झालेलं आहे विद्यार्थ्यांसमोर? त्याला 2 कारणं आहेत. म्हणजे एकीकडे म्हणजे शिक्षण सार्वत्रिक झालं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा निर्माण झालीच आहे. एकाच वेळेला अनेक संस्थांमधून बाहेर पडणारी वेगवेगळ्या स्तरावरची, मग अगदी स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. कारण जसं शैक्षणिक धोरण बदलत गेलं त्याच पद्धतीने अनेक विद्यापीठंसुद्धा आत्ता आपल्याकडे आलेली आहेत. म्हणजे राष्ट्रीय धोरण 1968, त्याच्यानंतर ते बदललं गेलं 1986ला आणि आत्ताच नवीन आलेलं NEP म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020. या अनुषंगाने विचार केला तर जसजसा काळ बदलत गेलेला आहे त्यामुळे आपली स्पर्धा ही फक्त स्थानिक स्तरावरच नाही राहिली, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर राहिली आणि अशा वेळेला या शिक्षणाला मर्यादा नाही राहिली. मॅडम, आपण PhD सारख्या उच्च शिक्षणाबरोबरच NCC ऑफिसर असा तुमचा शैक्षणिक प्रवास झाला, त्याविषयी सांगा. मी एज्युकेशन घेत असतानाच म्हणजेच माझी एज्युकेशन 12वी नंतरचं हे कोल्हापूरमध्ये झालं. तिथे कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मला NCC महावीर महाविद्यालयामध्ये माझं एज्युकेशन झालं. थोडं ॲडमिशन लेट झालं होतं माझं आणि खरं तर मी कॉमर्स ग्रॅज्युएट, कॉमर्स महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यावं त्यासाठी मी गेले होते, पण ऑलरेडी सीट्स फुल होत्या आणि त्याच वेळेला समजलं की NCC महावीर कॉलेजमध्ये आहे आणि तिथे कॅप्टन रूपा शहा ह्यांचं नाव मी ऐकलं होतं आणि त्याच वेळेला ठरवलं की आपल्याला NCC पण घ्यायचं आहे. आणि माझ्या सुदैवाने लेट ॲडमिशन असूनही एका मुलीने NCC सोडल्यामुळे मला चान्स मिळाला आणि माझा NCC मधला प्रवास झाला. खरं तर माझं MPhil पर्यंतचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, युनिव्हर्सिटीमध्ये MPhil मी केलं. नोकरीत लागल्यानंतर मी PhD कंप्लीट केलं आणि दरम्यानच्या काळात NCC सर्टिफिकेट होल्डर असल्यामुळे कोकटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये लेडी ANO म्हणजेच महिला अधिकारी ही पोस्ट होती खरं तर. म्हणजे साधारणतः NCC सुरू होऊन
40 वर्ष झाली तरी NCCला महिला अधिकारी नव्हती. अच्छा. आणि त्याच वेळेला त्यावेळेचे आमचे माजी प्राचार्य डॉक्टर सुभाष देव सर यांनी माझं C सर्टिफिकेट पाहिलं आणि सर म्हणाले ही जबाबदारी स्वीकारू शकशील का. तर अर्थातच मी अनमॅरिड होते त्यावेळेला, नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि ज्याच्यामध्ये मी रुची घेऊन इंटरेस्ट घेऊन जे शिक्षण घेतलं होतं, ट्रेनिंग घेतलं होतं, तर त्याचा उपयोग झाला आणि मला NCCचं प्रपोजल ॲज अ लेडी ANO म्हणून आपण प्रपोजल दिलं गेलं. मॅडम, NCCमध्ये तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तुम्हाला मेजर या पदाने सन्मानित करण्यात आलं, त्याविषयी सांगा. पहिल्यांदा म्हणजे मी आर्मीमधलं ट्रेनिंग असल्यामुळे सुरुवातीला लेफ्टनंट, नंतर कॅप्टन आणि मेजर. तर आम्हाला तिथेही प्रमोशनसाठी कोर्स पूर्ण करावे लागतात आणि हे त्याचं प्रशिक्षण ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये होतं. तिथे संपूर्ण भारतातून महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि पुढचे रिफ्रेशर कोर्सेस जे आहेत ते सुद्धा तिथेच होतात. तर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला मेजर ही पदवी नुकतीच मिळालेली आहे. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की मी एकाच वेळेला की जीवन जगत असताना माझी दोन्ही स्वप्न साकार झालीत. म्हणजे एकीकडे मी PhD आहे, डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्याच वेळेला मी इकडे मेजर म्हणून काम करते आणि त्यामुळे दोन्ही लाईफस्टाईल एकाच वेळेला म्हणजे 2 ड्रीम्स इन वन लाईफ. खूप मला वाटतं कसरतीचा भाग असेल. कसरतीचा भाग निश्चितच आहे. म्हणजेच ही ॲडिशनल खरं तर जबाबदारी आहे. कारण अशा या दोन्ही जबाबदारीची कामं पेलत असताना मला वाटतं आत्मशक्तीचा उपयोग तुम्हाला कुठेतरी होत असेल, नाही का? सुरुवातीलाच तुम्ही जो उल्लेख केलात की आपण नवदुर्गा, खरंय, स्त्री शक्तीचा तो जागर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि स्त्रीमध्ये खरंच शक्ती आहे. म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहोत की आपण स्त्री आहोत. आणि आपल्यातली जी शक्ती आहे तर बऱ्याच वेळेला ती शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती ही जास्त महत्वाची आहे आणि ज्याचं मन खंबीर आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं पेलू शकतो. तर ह्याचा मी अनुभव घेतलाय. कॉलेजमधली महत्त्वाची पदं असतील, मुलांना शिकवणं असेल किंवा मेजर झाल्यानंतरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना विपणन व्यवस्थापन, खरेदी व साठवण व्यवस्थापन या विषयावर तुम्ही पुस्तक लिहिलं. माझं स्पेशलायझेशन जे आहे शिक्षणामधलं तो विषय आहे मॅनेजमेंट आणि त्या अनुषंगाने शिकवत असताना की आपल्याकडे शिक्षणामध्ये बघितलं तर मराठी पुस्तकांची कुठेतरी कमतरता दिसते आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला इंग्लिश मिडियमची मुलं आणि मराठी मिडियमची मुलं सिलेबस तर एकच, पण कम्पॅरेटिव्हली मराठी पुस्तकांची एक कमतरता जाणवली आणि मग ते मराठीच्या डिव्हिजनमध्ये जात असताना ते ट्रान्सलेट करणं आणि मग मुलांना शिकवणं. तर एक शिक्षक म्हणून मग त्याच्यातलं असं जाणवलं की जर आपण ज्या नोट्स डेव्हलप करतो तेच जर पुस्तक रूपात आणलं तर, आणि ती एक संधी मला मुंबई विद्यापीठाने दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच 3rd इयरसाठी पर्चेसिंग अँड स्टोअर किपिंग असा एक सब्जेक्ट आहे, तर त्या विषयाचं मी मराठीमध्ये लेखन केलेलं आहे. अरे वा. नवीन पिढीला, आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल? शिक्षणाचा उपयोग समाज सुधारणेसाठी, राष्ट्राची जडणघडण म्हणजे नेशन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, या दृष्टीने आवश्यक आहेच. आणि समाजातल्या विविध घटकांचे प्रश्न, त्या समस्या समजून घेणं, समस्यांचं निराकरण करणं, यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निश्चितच. मॅडम, आज आपण इथे आलात, मला वाटतं या मुलाखतीतून आजच्या नवीन पिढीने शिक्षणाचं महत्त्व जाणून त्याच्यामधलं जे सातत्य आहे, विशेष करून मुलींनी टिकवून ठेवून त्यांनी पुढे जाणं गरजेचं आहे आणि आपलं करिअर हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही इथे आलात आणि ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण संवाद साधला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि रत्नागिरीच्या नेव्हल NCC ऑफिसर मेजर डॉक्टर सीमा कदम यांच्याशी. या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी विद्या तावडे आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा.
आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.